आजचा व्हिडिओ जर तुम्ही स्किप न करता संपूर्ण बघितला ना तर हॉटेलसारखा डोसा तुम्ही घरी 100% करणार आणि घरचे देखील खूप खुश होणार बरं का। तर शेवटपर्यंत नक्की तुम्ही हा व्हिडिओ बघा। एवढं स्पीड होतं आणि चक्क आपलं हे भांड भरलंय अक्षरशः। तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं पीठ आपलं आलेलं आहे। आणि त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ। नमस्कार मंडळी, माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओवर मी तुमचं पुन्हा एक वेळा मनापासून स्वागत करते। तर मंडळी, बरेच दिवसानंतर आज आपण एक रेसिपी शेअर करणार आहोत, ती म्हणजे परफेक्ट डोसा बनवायचा कसा एकदम रेस्टॉरंट स्टाईल मध्ये घरच्या घरी। कारण आपल्याला मागच्या आठवड्यात एक रिक्वेस्ट आली होती की ताई डोसा सुरुवातपासून शेवटपर्यंत बनवायचा कसा ते शेअर कर। त्याचमुळे आज खास तर हा रिक्वेस्टेड व्हिडिओ आहे। तर भरपूर सारे टिप्स मी तुम्हाला पुढे शेअर करणार आहे, तर व्हिडिओ तुम्ही एंड पर्यंत नक्कीच बघा। तर मध्यंतरी आपण डोशाची भरपूर रेसिपी शेअर केल्या आहेत, पण मध्ये मध्ये कुठे बॅटर सांगितलं नाही, कुठे डोसा बनवायचा असं। तर आज ना मी तुम्हाला पूर्ण रेसिपी सांगणार आहे। या ठिकाणी मी तांदूळ घेतलेले आहेत 3 वाटी। 3 वाटी तांदूळ घेते छोट्या भांड्यामध्ये। आता रात्रीचे 10 वाजले, तर 10 वाजता भिजत घालते, रात्रभर छान भिजून जाईल आणि सकाळी उठून ह्याचं वाटण घ्यायचं तयार करून। आणि ते काय करायचं ते तुम्हाला पुढे सांगेल। तर आता हे भिजत घालून मी झोपणार आहे। तर हे 3 वाटी तांदूळ घेतलेले आहे। माप असं आहे 3 वाटी तांदूळ, आपले नॉर्मल तांदूळ जे राशनचे वगैरे असतात ते। आणि त्यानंतर 1 वाटी उडदाची डाळ, हे आपलं मेजरमेंट आहे। जर सपोज तुम्हाला जास्त करायचं असेल तर 6 वाटी तांदूळ 2 वाटी उडदाची डाळ असं तुम्ही तुमच्या हिशोबाने करू शकता। तर हे छान मी वॉश करून घेतलंय, त्यामध्ये आता पाणी टाकून देते। आता हे रात्रभर भिजत घालूया। वरती हे थोडेफार ज्वारीचे दाणे आहेत, वरती हे थोडेफार ज्वारी दिसते ना, 1-2 दाणे दिसतील, तर ते इग्नोर करा, कारण ते दुकानात आणतानाच तसे आलेले। मस्त 2 ते 3 पाण्यामध्ये वॉश करून घेतलेला आहे तांदूळ। आता आपल्याला हे रात्रभर असं भिजत घालून ठेवायचंय। मस्त आता सकाळी उठल्यानंतर आपण याचं वाटण तयार करून घेऊया। भरपूर उशीर झालेला आहे झोपायला, आता जाऊन झोपते आणि आपण सकाळी भेटूया। पाठीमागचा किचनचा दरवाजा खरं तर उघडाच ठेवायला पाहिजे, पण माहित नाही काय तर पाठीमागनं उंदीर वगैरे येतात घरात, म्हणून आम्ही ते आता बंद करतो, ना तर पूर्वी आम्ही उघडाच ठेवायचो। त्यामध्ये आपण हे तांदूळ ठेवले होते, टम्म असे फुगले आहेत। आता आपण ह्याला वाटून घेऊया। शक्यतो राशनचा तांदूळ निवडावा डोसा इडली करण्यासाठी। आपण जे तांदूळ भिजत घातलेले असते ना तेच पाणी टाकायचं, ऍडिशनल दुसरं पाणी टाकायचं नाही। थांब, मिक्सर ऑन करशील बाबा। तर मंडळी, आपल्याला असं हे रवेदार वाटून घ्यायचं आहे। रवा म्हणजे असा बारीक रवा जो असतो ना आपला, त्या पद्धतीने। म्हणजे ह्याच पिठापासून आपण आप्पे, डोसा, उत्तप्पा आणि जे काही असते ते सगळंच करू शकतोय। स्पंज डोसा, रेग्युलर डोसा, आप्पे पण होतात, मस्त इडल्या होतात। तर अशा पद्धतीने पीठ मळलं, म्हणजे अशा पद्धतीने जर तांदूळ मळले थोडेसे रवेदार, तर एकाच पिठापासून सगळ्याच गोष्टी होतात। तर आता मला कसा पाण्याचा अंदाज आलेला आहे, तुम्ही पाणी टाकताना जरा व्यवस्थितच टाका। पहिला तांदूळ घ्या, थोडंसं वाटा आणि मग हळूहळू पाणी टाका। आपल्याला फार ऍडिशनल पाणी टाकायची गरज नाहीये। ज्यावेळेस आपलं टम्म असं बॅटर फुगलेलं असतं त्यावेळेस आपण अंदाजाने पण पाणी टाकू शकतो। जसं की इडली करायला आपल्याला जास्त पाणी लागत नाही, डोसा करायला थोडंसं बॅटर पातळ करावं लागतं। आता आपण हे वाटून घेऊया। आता एक स्टीलचं असं भांड घेतलंय, मोठं असं आकाराने, त्याच्यामध्ये आता आपण जे वाटलेलं आहे ते टाकून घेऊया। इडली, डोसा, उत्तप्प्याचं पीठ येण्यासाठी आपण इथे ॲल्युमिनियमचं भांडं बरेच बायका वापरतात, ते वापरू नये, फक्त स्टीलचाच वापर करायचा, किंवा प्लास्टिकचं कंटेनर असेल तरी चालते। हे बघा काय केलं त्यांनी, मी इकडं इडलीचं पीठ तयार करेपर्यंत त्यांनी घरामध्ये मुरमुरे सांडले, तो सांडतोय पुन्हा, मी बघते। तांदूळ वाटून झालेत, आता आपण डाळ वाटून घेऊया। लागेल तसं पाणी टाकून टाकून आपण व्यवस्थित डाळ अशी वाटून घ्यायची। मिक्सर जार मध्ये संपूर्ण डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता आपण याला पहिला फिरून घेऊया आणि आपल्याला आवश्यकतेनुसार त्यामध्ये पाणी टाकून घेऊया।
आता तुम्ही पाहू शकताय ही किती अशी घट्ट अशी आहे डाळ, त्यामुळे आपल्याला अगदी 2 चमचे पाणी घालायचे त्यात आणि तेच पाणी घालायचे जे डाळीचं होतं तेच, म्हणजे फर्मंट होताना आणि जबरदस्त फर्मेंटेशन होतं बॅटरचं. तांदूळ कसा आपण थोडासा जाडसरच ठेवतो, अगदी जाड नाही बरं का, लगेच जाड ठेवसाल नाही तर थोडासा असतोय रवेदार. त्यानंतर आपण डाळ ना एकदम चिकनी वाटून घ्यायची असते. तांदूळ दोन्हीही वाटून आपण यामध्ये टाकलेले आहेत. आता महत्वाची टिप्स म्हणजे त्याच्यामध्ये आपल्याला एअर तयार करायचं आहे. तर आपण एकदम व्यवस्थित असं हलवून घ्यायचं, हे पीठ असं फेटून घ्यायचं, एकदम छान असं एकजीव करून घ्यायचं. डाळ आणि तांदूळ आपण जे वाटलेत ना. खरं तर ही टिप फॉलो करण्याच्या पाठीमागे एक अजून महत्त्वाचं कारण आहे, ते म्हणजे असं फेटल्यामुळे काय होते, त्याच्यामध्ये ना हीट निर्माण होते आणि फर्मेंटेशन खूप लवकर होतं. अगदी 2 ते 3 मिनटं छान असं पीठ फेटून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता एकदम मस्त एकजीव झालाय तांदूळ आणि डाळ. आता हे झाकण लावून ठेवून द्यायचं. आता उन्हाळा आहे त्यामुळे आपण हे कुठेही ठेवलं तरी चालतंय, काय टेन्शन नाही. आपलं पीठ छान असं फुगून येईल. पीठ संध्याकाळी कालच आलं होतं, खूप अप्रतिम पीठ आलं होतं, पण मी काल केलं नाही कारण की सचिन पार्टीला गेला होता. आता हे पीठ आहे जे आहे बॅटर आहे डोशाचं, ते जवळपास पुढचे 5 दिवस फ्रीजमध्ये जशास तसं राहतं. त्यामुळं मी घाईघाई केली नाही. मी म्हटलं उगाच एकट्याने खाण्यापेक्षा, कारण की कुठली गोष्ट मी एकटी नाही खाऊ शकत नवऱ्याला सोडून, तर तो आल्याशिवाय मी काय करणारच नव्हते. तर आज मी वाट बघितली, आज तो येतोय, त्यामुळे मस्त सांबार आणि चटणी, बटाट्याची भाजी सगळंच करून घेते. तर आता मी ते सांबार करून घेत आहे. पीठ फ्रीजमधून काढून ठेवलं आहे, तसं फर्मंट झालं होतं जबरदस्त असं. संध्याकाळी 7 वाजताच झालं होतं. लगेच फ्रीजमध्ये ठेवलं, जास्त वेळ बाहेर ठेवलं की ते आंबट होते. आता फोडणीला काय घातलं आहे बघा, फक्त चिंच घातलेले आहेत, टमाटर, सांबार मसाला, कोल्हापुरी तिखट, हळद आणि मीठ, आणि मस्त फोडणी देऊन छान आपली डाळ जी शिजलेली होती तुरीची ती टाकून घेतलेली आहे. काहीच टाकलं नाही कारण अवेलेबल काही नव्हतं. म्हटलं असू दे, प्रायोरिटी काय आहे की आपल्या घरातली कामं पण झाले पाहिजे आणि मुलांना सांभाळत सगळ्या गोष्टी झाल्या. एकीकडे सांबार झालं आहे, एकीकडे बटाट्याची भाजी करून घेते. एकदम सिंपल आहे बघा. जिरा मोहरीची फोडणी दिली, कांदा घातला, मिरची घातली, त्यानंतर हळद मीठ टाकून छान कोथिंबीर टाकून बटाटे उकळलेले त्याच्यामध्ये आता फ्राय करून घेते. तर तुम्ही ह्याला मॅश पण करू शकता, पण मी काय मॅश करत नाही, मी डोशावरच मॅश करत असते, तेवढाच टाईम वाचतो. एकीकडे छान माझं किचन कट्टा पण तुम्ही पाहू शकता क्लीन झाला आहे. सांबारला सुद्धा 2 उकळी आली आहे. आपलं पीठ एवढं टम असं फुगून आलेलं आहे ना, जबरदस्त. काल फक्त एवढंच पीठ होतं आणि चक्क आपलं हे भांडं भरलंय अक्षरशः. तुम्ही पाहू शकताय किती सुंदर असं पीठ आपलं आलेलं आहे. तर चला आपण मस्त असे यम्मीएस डोसा बनवूया आता तुम्ही पाहू शकता मंडळी, हे काल रात्री आलेलं पीठ आहे, म्हणजे संध्याकाळी मी फ्रीजमध्ये ठेवलं होतं तरी जशास तसं आहे. आणि आता हे पुढचे 8 दिवस पण फ्रीजमध्ये ठेवू शकतो, पण एवढं शक्यतो राहत नाही, हे 2 दिवसात संपून जाते. तर आपल्याला पाहिजे तेवढं आपण आता एका भांड्यात काढून घ्यायचं. आता चवीपुरतं मीठ टाकून घेऊया आणि डोसा करायचा आहे म्हणून अगदी थोडंसं पाणी टाकूया. डोशाचं पीठ कसं थोडंसं पातळ असते, एकदम पातळ नाही, पण सगळ्यांपेक्षा पातळच असते. जर आपल्याला उत्तप्पा करायचा असेल तर थोडं घट्टसर, आणि इडली करायची असेल तर त्यापेक्षाही घट्ट. इडली आणि आप्याला एकसारखं पीठ लागते. तर आता मस्त तुम्ही पाहू शकताय माझी थिकनेस किती आहे पिठाची. आता आपण तवा तयार करून घेऊया डोसा करण्यासाठी. नेहमी वाटायचं की हे हॉटेलवाले असं पाणी का शिंपडतात, तर तवा तापल्यानंतर ना टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी तिथे थोडंसं पाणी शिंपडावं लागतं. त्यानंतर एका कांद्याला जरा असं तेल लावायचं आणि ते पाणी एकदम ड्राय झाल्यानंतर हे असं तेल पसरून घ्यायचं. आणि आता आपण डोसा करू शकतो, कारण की तव्याचा टेम्परेचर तुम्ही एकदम पाहिजे आपल्याला तसं ते ऑटोमॅटिक होऊन जातं. तर ही टिप फॉलो करायची. आणि पहिले 1-2 डोसे थोडे खराब होतात, त्यानंतर तुम्ही किती पण डोसे करा, बॅक टू बॅक करायचे. जर तुम्ही ब्रेक घेतला डोसा करण्यामध्ये तर तुम्हाला पुन्हा तवा जशास तसा प्रिपेअर करावा लागतो, जशा पद्धतीने मी मगाशी दाखवलं सेम त्याच पद्धतीने. आता तुम्ही पाहू शकताय माझा हा आंबोळीचा तवा असल्यामुळे काय झालं आहे की थोडंसं मध्ये खोलगट आहे, म्हणजे असं उंच आहे. ॲक्च्युली तवा जो असतो डोशाचा तो एकदम प्लेन असतो. तर असो तुम्ही पाहू शकता काही का असताना की ह्याच्यावर देखील डोसे माझे छान येतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपला नॉनस्टिक पॅन हवा आणि फटाफट म्हणजे ब्रेक घ्यायचा नाही. डोसा करताना जेवढे करायचे तेवढे फटाफट करून घ्यायचे. जर ब्रेक घेतला की पुन्हा आपल्याला तवा प्रिपेअर करावा लागतो. तर असं मस्त प्रकारे माझे डोसे बनत आहे, तुम्ही पाहू शकताय. आणि वैशूला पण खूप भूक लागली आहे.
तर मंडळी, तुम्हाला या व्हिडिओमध्ये कुठे कन्फ्युजन आहे का? मी जशास तसं दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. अशी काय अगदी परफेक्ट नाही डोसे बनत, पण खायला एक नंबर होतात आणि मुलं पण एन्जॉय करतात आणि अगदी हॉटेलसारखी चव येते. त्यापेक्षा पण तुम्ही म्हणू शकता चांगली येते. आता या ठिकाणी मी माझ्यासाठी लोणीचा स्पंज डोसा करून घेत आहे. लोणी, तूप जे काय असेल तुमच्याकडे ते तुम्ही टाकू शकता. तर मी लोणी टाकते. स्वतः केलं की खायला होत नाही, म्हणून मी काय माझ्यासाठी थोडंसं वेगळं केलेलं. वैष्णवी शिवजनांसाठी डोसा केलेला आणि मी माझ्यासाठी मस्त केलेला आहे स्पंज डोसा. दावणगिरीचा स्पेशल असा स्पंज डोसा. तर मंडळी, अशा पद्धतीने माझ्यासाठी मी इथे लोणी डोसा बनवलेला आहे. लोणी किंवा तूप डोसा तुम्ही म्हणू शकता. आणि आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. कुठल्या विषयांवरती आपण नेक्स्ट व्हिडिओ करायला पाहिजे ते तुम्ही मला सजेस्ट करू शकता कमेंट बॉक्समध्ये. असेच व्लॉग मी तुमच्या कमेंटवर देखील बनवेल. तुम्ही काही असेल तर मला कमेंट करून सांगू शकता. इतकं छान जेवण झालंय, त्यानंतर झोप तर येणारच, त्यामुळे आता आम्ही निम्मी करणार. ओके, या. You most welcome. चला तर मंडळी, आजचा व्लॉग मी इथेच थांबवते. भेटूया एका नवीनशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या आणि आवडला असेल तर लाईक कमेंट नक्की करा.